मुखालपट्टीमध्ये चांगले बॅटिंग त्याचप्रमाणे बॉलिंग केले आणि खरं तर रोखलं गेलं तडले टीमला. चला आपण टॉस करत आहोत, आवाजामध्ये आपण करणार आहोत फेरबदल आणि आवाज ऐकूया आपल्या KS क्रिकेट प्रतिष्ठानचा, अर्थातच आमचे गुरुस्थानी असलेले आमचे सहकारी मित्र संतोषजी देसाई सर. थँक्यू. थँक्यू सो मच. मायक्रोफोनवरती आवाज आपण ऐकत होतो. खऱ्या अर्थाने KSK प्रतिष्ठानच्या सर्वाधिक स्पर्धा ज्या समालोचकाच्या माध्यमातून केल्या जातात, अर्थातच आपल्या सातारा जिल्ह्याचे नामवंत समालोचक उमेशजी सावंत सर यांचा आपण आवाज ऐकला. आज त्यांचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित आहेत, विराट उमेश सावंत यांचंही स्वागत करूया. आणि खऱ्या अर्थाने ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहिली तर कुंडोशी गावाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. यस शिवरामजी वैती सर, आपलंही स्वागत आहे. आणि त्यांना आपण नेहमी सातत्यपूर्व पंचांच्या भूमिकेमध्ये नेहमी पाहिलंय. आज पुन्हा एकदा KSK प्रतिष्ठान बरोबर ते जोडले गेलेत सातत्यपूर्व. एक पंच आपला द्या, मेन पंच आपला राहील. प्रवीण, व्यवस्थित निर्णय काय हे झालं तर डिस्कस कर सरांबरोबर. खालचा JMCC टीम लाखवट टीमने टॉस जिंकला. प्रथम त्यांनी सांगितलं की आम्ही क्षेत्ररक्षण करतोय आणि सेकंड मॅच मध्ये आपण गेले. लामज गावच्या माध्यमातून आज या ठिकाणी मैदानामध्ये खेळलं जात नाहीये. टीम लामज मध्ये खऱ्या अर्थाने एका युवा खेळाडूचं त्या ठिकाणी निधन झालं. त्या युवा खेळाडूला संपूर्ण KSK प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय. लामस टीम या स्पर्धेमध्ये खेळत नाही, त्या कारणाने टीम JMCC लाखवड संघाला त्या ठिकाणी विजय दिला. आपण सेकंड मॅचकडे आपण वळलोय. अक्कलपे टीमने बॅटिंगसाठी त्यांचे 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, राहुल बातोसे इन फॉर्म बॅट्समन आहे आणि राहुल बातोसेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. कारण शिंदे टी टुर्नामेंट तुम्ही जर पाहिली असाल तर 70 धावांची नॉट आउट इनिंग ज्यांनी खेळली होती, अर्थातच राहुल बातोसे कडक बॅटिंग केली होती, चांगल्या फॉर्ममध्ये आहे. याही मॅचमध्ये, मागील मॅचमध्ये त्याचा परफॉर्मन्स कडक राहिला. कोण आहे हे दुसऱ्या बॅट्समनचं काय? राहुल आणि विजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. पहा, बॅटिंग करत असताना कमीत कमी तुमचा 12th मॅन आमच्याबरोबर असणं गरजेचं असेल, याची नोंद संपूर्ण टीमनी घ्या. त्याचबरोबर ज्या टीम आजच्या स्पर्धेमध्ये खेळत आहेत त्या सर्व टीमना आम्ही विनंती करतोय की तुम्ही मैदानावरती या. कारण आज आपण ही स्पर्धा खेळत असताना महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि त्या कारणाने ही स्पर्धा बरोबर 5 वाजता इथे आम्ही समाप्त करणार आहोत. आणि कोणत्याही टीमला मला पेनल्टी द्यायची नाहीये, त्या कारणाने आम्ही टीमना विनंती करतो की ऑलरेडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये येऊन थांबा. देऊ काय ना, थांब ना, ती जिंकलीत ते आता नंतर देऊया, नाव लिहून ठेव. सामन्याला सुरुवात होते. युवराज संगपाळ मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी सज्ज होत आहेत. राहुल बातोशे पहिला बॉल फेस करताना आपण पाहतोय त्यांना. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस बॉल समोर खेळ आहे. विशाल आहेत त्या ठिकाणी मिडॉनला. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. फिरकी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. P1 पॉवर प्लेचं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय. युवराज कॉमेंट्रीकडे लक्ष ठेवा. हा बॉल अगदी चांगला बॉल आहे. ऑफस्टोनच्या बाहेर जातोय की काय असं थोडंसं प्रश्न स्वतःला विचारला बॅट्समननी, परंतु अगदी पंचांनी स्पष्ट नकार दिला. त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये प्रवीण तुम्ही पाहताय, जे कोंडोशीचे सिनियर खेळाडू आहेत, आणि शिवरामजी वैती सर आहेत. पुढचा बॉल युवराजचा पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. ताबडतोब स्ट्रोक आहे. कव्हर ड्राईव्ह म्हणता येईल या फटक्याला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. अप्रतिम, अगदी क्रिकेट मधलं मादक सौंदर्य दाखवलंय. बॅकफुटला गेले, तदनंतर कव्हरच्या डोक्यावरून या बॉलला उचललं. हवेमध्ये फटका होता. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि कौतुक करावं लागेल बॅटर विजयचं. बॅकफुटला गेले आणि एक चांगला स्ट्रोक त्यांच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळाला. खोलात टाकलेला बॉल, चांगला बॉल आहे.
पाठीमागे आपण पाहिलं तर नयन सकपाळ सुद्धा बीट झाले, बॅट्समन सुद्धा बीट झाले. डॉट बॉलची सांगता होणार नाहीये, एक सिंगल प्राप्त होते. यस, 6 धावा स्कोरबोर्डती लागतात. सुरुवात चांगली आहे. पुन्हा एकदा हा चांगला बॉल आहे का पाहणं गरजेचं असेल. आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पंचांनी सांगितलं, आमच्याकडे वळले, त्यांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे. अप्रतिम दर्जेदार क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. एक दिवसाचं आयोजन आहे. कोंडोशी गावचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. खुला टाकलेला बॉल पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न गुगली आहे. हा बॉल पिक करता येणार नाहीये तुम्हाला, आणि ही खासियत आहे युवराज संकपाळची. ज्या ज्या वेळेस त्यांनी ओव्हर पिच बॉल वरती बॉल टाकले ते बॉल तुम्हाला सापडणार नाहीयेत. एक बॉल आहे. पुन्हा एकदा पेटली टीमचं आम्ही स्वागत करतोय. संतोष भोसले असतील आमचे, गणेश भोसले, जे खऱ्या अर्थाने KSK प्रीमियर लीग मध्ये त्यांना खेळताना आपण पाहणार आहोत. पुढचा बॉल लेग साईडला पंच करण्याचा प्रयत्न होता. अगोदरच ऑप्स्टमच्या बाहेर गेले होते. इथे यस, आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 1चा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. डॉट आहे. किती झाले? लक्ष ठेवा, लक्ष. 7 रन, 7 धावा स्कोरबोर्डती लागतात. चांगली बॉलिंग मी म्हणेन, आणि एक चौकार आला बॅटरच्या बॅटमधून. आपण जर पाहिला विजय यांच्या बॅटमधून. मैदानाच्या आतमध्ये राहुल बातोसे विजय ही जोडी जबरदस्त आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण त्यांना पाहतोय. एक दिवसीय स्पर्धा आहे, त्या कारणाने ऑफिशियल पंच 2 आहेत. मला वाटतंय जास्त काही खेळाडूंनी प्रश्न विचारू नये. जी नियमावली आहे ती KSK प्रतिष्ठानची जी आहे ती त्या पद्धतीने आहे, आणि एक चांगलं क्रिकेट KSKने नेहमी तुम्हाला दिलंय. त्याचा आदर करा, सन्मान करा. कारण KSK प्रतिष्ठान म्हटलं की 2016 पासून एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट नवी मुंबई आणि उपनगरामध्ये खऱ्या अर्थाने KSKने दिलंय. त्याचा सन्मान करा. आता मात्र बॉलिंग मार्कवरती तुषार संकपाळ येताना आपल्याला पाहायला मिळतात, आणि ज्या पद्धतीने आपण अक्कलपे टीम आणि लाखोट टीमचा विचार केला तर चांगलं क्रिकेट खेळलंय त्यांनी. कारण शिंदी गावची स्पर्धा जी कांजूरमार्ग या ठिकाणी झाली ती स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी करताना आपण त्यांना पाहिलं. तुषार संकपाळचा पुढचा बॉल. ओहो, फुल टॉस बॉल होता. खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय त्या ठिकाणी. यार, फुल टॉस बॉल त्याला कुठेही खेळू शकले असते. ही क्या हुआ. आणि राहुल बातोसे यांच्याकडून फुल टॉस बॉल खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने खेळला गेलाय, कारण थोडंसं लक्ष विचलित झालंय. नजर घटी, दुर्घटना घटी. तुम्हाला बॅटिंग करत असताना संपूर्ण लक्ष ठेवावं लागतं चांगल्या पद्धतीनं. पहिला बॉल 2 धावा स्कोरबोर्डवरती अंकित होताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागे बॉल चाललाय सिंगल साठी. चांगली बॉलिंग मी म्हणेन. स्लोअर पद्धतीची बॉलिंग आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. राहुल बातोशे यांना ती लय सापडलेली नाही अजून बॅटिंगची. बॉल पिक करत असताना थोडंसं त्यांना प्रॉब्लेम येतोय. गतीमध्ये परिवर्तन आहे. पुढचा बॉल बॅकफुटला गेले. पॉवरफुल स्ट्रोक खेळलाय. कव्हरच्या अगदी बाजूने हा बॉल स्वीपर कव्हरला डीपला बॉल ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा स्कोरबोर्डती अंकित केल्या जातात. चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. कमीत कमी 30 धावा तुम्हाला स्कोरबोर्डती ठेवाव्या लागतील बॅटिंग करत असताना अकालपे टीमला. राहुल बातोशे शेवटपर्यंत टिकले तर या 30 धावा 100% स्कोरबोर्डती लागू शकतात. चांगली बॉलिंगचं प्रदर्शन टीम लाखोटच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतंय. हा बॉल खेचलाय, हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती जात आहेत. इथे कॅच ड्रॉप केली आहे. ही कॅच महाग पडू शकते. ही कॅच महाग पडू शकते. सबस्टिट्यूट प्लेयर आहे पहा. आणि या कारणाने आज मला वाटते जे लाईव्हला मॅच पाहत असतील KSKचे खेळाडू पहा, सबस्टिट्यूट प्लेयर त्या ठिकाणी होता. जर तुमच्या गावचा प्लेयर असता, चांगला प्लेयर असता तुमचा, तर कदाचित ती जेल होऊ शकली असते. त्या कारणाने प्रत्येक टीम मध्ये 11 खेळाडू असणं किती महत्त्वपूर्ण आहे हे त्याच्यासाठी एक उदाहरण असेल. पुढचा बॉल राहुल बातोशे समोर खेळलाय. डाऊन द ग्राउंड. फटका जबरदस्त आहे, परंतु प्रताप सकपाळ बॉल खाली येतील. वाईडिश लॉंग ऑनला टिपलाय जाईल. राहुल बातोशेचा खेळ संपलाय. विकेटचं पतन, खेळाडू बाद.
14 धावा स्कोरबोर्डती लागतात. 14 रन्स. राहुल बातोसे आक्रमक बॅटिंग करत होते, करायची होती त्यांना. हा फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकलेला नाही आणि समोर तुम्ही लॉंग ऑन असेल, लॉंग ऑफ असेल, त्या रिझनमध्ये बाउंड्री थोडीशी लांब आहे. त्या कारणाने तुम्हाला आणखी जोर लावावा लागेल, टायमिंग तुम्हाला प्रॉपर करावं लागेल. त्यासाठी राकेश मैदानाच्या आतमध्ये पहिले विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं. इन ॲट क्रमांक 3 वरती राकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. धावसंख्या पाहिली तर आपण 14 या अंकावरती जाऊन पोहोचले. चांगली बॉलिंग मी म्हणेन आतापर्यंत लाकूड संघाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. राकेश बातोसे स्फोटक फलंदाज आहेत, ते आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चेक. षटक क्रमांक 2 मध्ये हा खेळ सुरू आहे. 3 षटकांच्या लढती तुम्हाला पाहायला मिळतात. एक चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे परंतु प्रोटेक्शन पाठीमागे आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहणं गरजेचं आणि 2 धावा कंप्लीट पूर्ण होताना पाहायला मिळतात. ज्ञानेश्वर हे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. आता मात्र षटक क्रमांक 2 चा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतो. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डवरती लागते ती 16 या अंकावरती जाऊन पोहोचले. 8च्या ॲव्हरेजनी संघ पुढे चाललाय. आणखी 14 धावा आल्या ना या मॅच मध्ये तर मजा येईल. 30चं टार्गेट चांगलं होऊ शकतं. हवा थांबले, हवा स्टॉप झाले, बॉल तितकासा ट्रॅव्हल होत नाहीये त्या कारणाने. आणि बॉलिंग लाईनअप तुम्ही अकालपे टीमचा पाहिला तर कडक आहे. 6 चेंडूचा खेळ राहिलाय. चला थोडीशी घाई करा. यानंतर टीम कोंडोशी आणि टीम गोगवे बीसीसी यांच्यामध्ये सामना होईल. बॉलर हा विशाल. बॉलिंग महारपती विशाल आलेत लाकूड टीम कडून. षटक क्रमांक 3. पहिला बॉल बॅकफुटला गेले. प्रॉपर टायमिंग आहे. कट शॉट पाहायला मिळाला त्या ठिकाणी. कवसला क्षेत्ररक्षक होते. सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. पहिला बॉल एक सिंगल आले. 17 धावा स्कोरबोर्डती लागतात. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉलमध्ये मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न टीम अकल्पे टीमचे बॅट्समन करताना पाहायला मिळतील. राकेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. हा बॉल लेग साईडला कडक स्ट्रोक आहे. एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. हाफ पिच बॉल तुम्ही टाकू शकत नाहीये. ये नाही चलेगा भाई. हाफ पिचला ज्या पद्धतीने मिडल ऑफ द बॅट घेतलं, रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून. आणि पॉवरफुल पुल केला होता, ब्युटीफुल. आणि ज्या पद्धतीने हा बॉल वेगाने सीमारेषेच्या पलीकडे गेला. आता लय मध्ये आलाय राकेश. 4 धावांनी धावसंख्या पुढे जाते. 21 वरती पोहोचते. आणखी 4 बॉलमध्ये 9 ते 10 धावा आल्या तर मजा येईल या मॅच मध्ये. अकालपे टीमकडे बॉलिंग लाईनअप कडक आहे. हा स्ट्रोक खेळायचा होता. टप्पा पडला, थोडासा बॉल खाली राहिला. गुडलेन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट पाहायला मिळते आजच्या या शुभदिनी. पुढे खेळण्याचा प्रयत्न. इथे एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. एक सिंगल मिळते. 22 धावा. 2 बॉलचा खेळ बाकी असेल या षटकामध्ये. चला यानंतर आम्ही टॉस करू. टीम बीसीसी गोगवे गौरव धुमाळ या चला टॉस साठी. आणि टीम कोंडोशे जे आयोजक आहेत त्यांच्यामध्ये हा सामना आहे. पुढचा सामना. खेचण्याचा प्रयत्न होता. इथे लेग साईडला 1 रन आणखी मिळेल म्हणजे या 2 धावा स्कोरबोर्ड मध्ये जोडल्या जात आहेत. डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 आहे पाठीमागे. 24 धावा स्कोरबोर्डती लागतात. 2 बॉल आहेत ना. एकच राहिला. वाईड आहे. 2 बॉल बाकी आहेत अजूनही. 24 धावा. इथे फटका खेळायचा होता. इथे विकेटची संधी होती परंतु एक चेकी रन चांगला त्या ठिकाणी कंप्लीट केलं दोन्ही बॅट्समननी. 25 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. 30चं टार्गेट मी सांगितलं होतं त्याच्या आसपास संघ पोहोचताना अकालपे पाहायला मिळतोय. राकेश बातोशे शेवटचा फटका जर एक चांगला मारला, चौकार षटकार आला तर एक चांगली सन्मानजनक धावसंख्या स्कोरबोर्डवरती नक्की उभी राहील. शेवटचा बॉल आहे जिथे विशाल संगपाळ बॉलिंग करतायत.
हा फटका हवेत खेळलाय, कवसला, क्षेत्ररक्षक 3 येत आहेत त्या ठिकाणी आणि इथे झेल मात्र झालेला नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न होईल का? हो, इथे तिसरीचा प्रयत्न आणि इथे खेळाडू बाद. रनआउट स्वरूपामध्ये या 2 धावा आहेत, म्हणजे 27 धावा. 28चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. धावसंख्या चांगली आहे, मी म्हणेन 30चं टार्गेट मी म्हटलं होतं. 28 पर्यंत पोहोचलाय संघ आणि 28 धावा तुम्हाला कंपल्सरी कराव्या लागतील. चला टीम कोंडोशी, गौरव धुमाळ या, टॉस करून घ्या चला लगेच. सत्तावीस धावा स्कोरवरती लागल्यात. 28चं टार्गेट आहे. हे 28 धावा तुम्हाला कंपल्सरी कराव्या लागतील, कारण KSK प्रतिष्ठानचा रूल आहे, कंपल्सरी चेस हा नियम आहे. त्या कारणाने 18 चेंडू 28 धावा, म्हणजे 10 धावा तुमच्या वरती आहेत. पहिल्या षटकामध्ये चांगली बॉलिंग केली प्रताप सकपाळ, जे चांगले फॉर्म मध्ये आहेत. नयन सकपाळ ही जोडीला फोडली तर खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये मजा येईल. 2 क्षेत्ररक्षक आपण देतोय, सबस्टिट्यूट प्लेअर. चला टीम कोंडोशी, दोघे जण जावा फिल्डिंग साठी. टीम कोंडोशीने टॉस जिंकलाय, प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. यानंतर होणारा सामना आहे टीम कोंडोशी, जे आयोजक आहेत या स्पर्धेचे, आणि त्यांच्या सोबत BCC गोगवे असा सामना असेल. त्यानंतर सामना आहे टीम बजरंग बली येरणे आणि त्यांच्या सोबत आहे टीम SBCC कुरोशी. आपणही तयार राहा लगेच, आपल्याला विनंती आहे. त्याचबरोबर ब गटामध्ये टीम मोरिया 11 मार्सोईदेव आणि DKSM सौंदर्य आपणही मैदानावरती या, आपल्याला विनंती आहे. त्याचबरोबर टीम गोगवे 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये देवसरे टीम. चला तुम्हालाही विनंती आहे की मैदानावरती या. सर्व जे संघ आजच्या दिवसामध्ये स्पर्धेमध्ये खेळतात त्यांना विनंती आहे आपण मैदानावरती या. टीम तोरेवाडी आणि रामेगर, JMCC निपाणी आणि टीम सालोशी, सर्व टीमना आम्ही कॉल देतो पहा, लवकरात लवकर आपण मैदानावरती या. सामना सुरू होतोय. स्ट्राईक एंडला प्रताप, नॉन स्ट्राईकला नयन. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. राहुल बातोसे बॉलिंग मार्कवरती आहेत. प्रताप नॉन स्ट्राईकला नाही. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये. ओहो, आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, इथे चुकी झाले. चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाहीये आणि हा बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. आडव्या बॅटनी स्ट्रोक केला होता, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, पुन्हा चुकी केली पहा. सबस्टिट्यूट प्लेअर तुम्ही मॅच मध्ये घेता, चुका होत असतात. अकालपे टीम आपण पाहिलं, त्यांच्या बॅटरची एक कॅच सोडली होती. आता मात्र जिथे सिंगल रन ही नव्हती, प्रतापनी प्रयत्नही केला नव्हता धावायचा, तिथे मात्र आपण जर पाहिलं तर सबस्टिट्यूट प्लेअर जे आहेत विठ्ठल, जर्सी क्रमांक 10, त्यांनी मात्र हा बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय 4 धावांसाठी. 28चं टार्गेट.
ओहो, हा फटका फसलाय, हा फटका हवेत स्टँड झाला. आता झेल होऊ शकतो का? आणि झेल झालाय. प्रताप सकपाळ मोठा स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये इथे फलंदाज बाद होत आहेत. आय थिंक गरज नव्हती. नयन सकपाळ तेच समजवतो, काही गरज नव्हती. पहिल्या बॉलवरती 4 धावा आल्या होत्या. हा सिंगल रन घेऊ शकला असताच, परंतु प्रताप सकपाळचा मोह काही त्याला आवरलेला नाहीये. बॉल हवेत स्टँड झाला. इथे विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय आणि मोठी विकेट आहे मी म्हणेन अक्कलपे टीमसाठी. कारण प्रताप सकपाळला बाद करणं खऱ्या अर्थाने सामना जवळपास 50% अक्कलपे टीमच्या बाजूने जाऊ शकतो. या जरतरच्या गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये. जरतरला थारा नाहीये. आता तुषार संगपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतात. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. थोडीशी घाई करा तुषार संगपाळ, आपल्याला विनंती आहे. चला बॅटर जे आहेत टीमचे, प्रत्येक टीमचे, त्यांना आम्ही विनंती करू की नेक्स्ट बॅटर तुमचा कोण आहे हे टीमला माहीत असतं, तर तुम्ही बॅटरलाही रेडी करा. कारण इथून पुढे बऱ्याचशा मॅचेस आहेत. आता जवळपास आपण विचार केला तर 11:15 वाजले. दुसरा सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 28चं टार्गेट. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती विकेट प्राप्त झाले. तुषार संगपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतात. राहुल बातोसे वेगवान बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा वाईड यॉर्कर आहे. चांगला बॉल, परंतु पंच सांगतायत हा वाईड आहे, आउट ऑफ द ऑफ स्टंप. वाईड बॉल. अच्छा, या संपूर्ण दिवसाचे समालोचक तुम्ही पाहताय आणि KSK प्रतिष्ठानमध्ये सर्वाधिक स्पर्धा गतवर्षी खऱ्या अर्थाने कोणी कव्हर केल्या तर ते नाव आहे उमेशजी सावंत. त्यांचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नाव ही पहा, क्रिकेटमध्ये उमेश सावंत यांचा परिपूर्ण फोकस राहिलाय. लहानपणापासून उमेश सावंत यांनी चांगलं क्रिकेट खेळलंय, परंतु मुलाचं नाव आहे विराट. विराट कोहलीची आठवण आता मात्र आपल्याला येते. कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं की खऱ्या अर्थाने भारत विरुद्ध पाकिस्तान सामना शेवटच्या बॉलवरती जिंकण्यासाठी आपण पाहिले खूप बॉल होते, परंतु विराटचे शतक होईल की नाही ही प्रत्येक प्रेक्षकाला त्या ठिकाणी आस होती. आणि खऱ्या अर्थाने शेवटच्या बॉलवरती कव्हर्सला अप्रतिम स्ट्रोक केला विराट कोहली यांनी आणि तो चौकार. धावा जिंकण्यासाठी 2ची गरज होती, चौकार आला आणि विराटचं ते विराट शतक आपण पाहिलं. आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती आणखी एक विराट इथे उपस्थित आहेत, विराट उमेश सावंत. वाईड बॉल आहे, पंचांचा निर्णय अंतिम असेल. अक्कलपे टीम आपण थोडंसं सहकार्य करावं. पंच त्या ठिकाणी आहेत, ते अचूक निर्णय देतील. ते जे पाहत आहेत ते आपण कोणीही पाहत नाहीये. याही गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. ते विकेटच्या समोर उभे आहेत आणि लेग साईडला जे खेळाडू उभे आहेत त्यांना कसं कळणार की हा वाईड होता की नव्हता. त्यामुळे तुम्ही जाऊ नका. कॅप्टन एक तुमचं जर काही विचारायचं असेल तर विचारू शकतो. या सर्व गोष्टीचं शिस्तीचं पालन आपण करणं गरजेचं आहे. वाईट बॉल आलाय. धावसंख्या 5 वरती पोहोचले. विकेटचं पतन या अगोदर झालंय. एक चांगला बॉल विकेट आपण आले प्रतापची. अर्ध्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज आहे इथे. डायरेक्ट हिटची संधी होती. संधी इथे हातातून निघाले. नयन सकपाळ बाल बचावलेत. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. आज KSK प्रतिष्ठानची मोठी स्पर्धा आहे टीम कोंडुशीच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने पहा एक उदाहरण सेट केलंय. पुण्यावरून सगळे खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा इथे होते. सकाळी 3:15 वाजता ते पुण्यावरून निघाले, तिथून ट्रेन पकडली, सकाळी 6 वाजता इथे पोहोचलेत. अप्रतिम आयोजन केलंय आणि हा एक रेकॉर्ड राहील खऱ्या अर्थाने KSK प्रतिष्ठानमध्ये. पुण्याहून सर्व खेळाडू इथे आले आणि आज KSK साठी अप्रतिम स्पर्धा साकारली. त्याबद्दल कोंडोशी गावचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. पुढचा बॉल एक सिंगल आलाय. 6 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. बॅटची कडा आहे. अपर कट करण्याचा प्रयत्न होता इथे. बॅटची कडा फ्लाय स्लिप मधून बॉल पाठीमागे सिंगल साठी जाताना पाहायला मिळतोय. नयन सकपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. नयन सकपाळनी एक कांजूर मार्ग या ठिकाणी एक स्ट्रोक खेळला होता. नो लुक स्ट्रोक अप्रतिम. ऑन साईडला डीप मिड विकेटला तो लांब बॉल मारला होता. या गोष्टी आता KSK प्रतिष्ठानमध्ये आपण जर पाहिल्या तर प्रत्येक खेळाडू काहीतरी नाविन्य पूर्ण करतोय. राहुल बातोसेची बॅटिंग आपण पाहिली. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न. हो, आता डायरेक्ट हिटची संधी आहे. ओ हो, पहा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये.
डायरेक्ट हिट नयन सकपाळ तंबूच्या आसऱ्याला गेले असते, परंतु आणखी एक रन आली, म्हणजे 2 धावा आम्ही स्कोरबोर्ड मध्ये जोडतोय. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. या 2 धावांनी धावसंख्या एकूण स्कोरबोर्डची लागते ती 9 धावा स्कोरबोर्डची लागतात. 28ची गरज आहे, म्हणजेच इथून पुढे 19 धावांची गरज आहे. थोडंसं आपण जर पाहिलं ना तर या मॅच मध्ये मजा येते. पहा, मी सांगितलं होतं 30 धावांचं टार्गेट इथं अवघड होऊ शकतं. बॉल तितकेसे ट्रॅव्हल होत नाहीयेत आज. पुढचा बॉल फटका लेग साईडला पंच केला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल का पाहणं गरजेचं, परंतु बॉल पाठीमागे चालला, म्हणजे केवळ सिंगल मिळेल. स्ट्रोक चांगला होता, परंतु नशिबाची साथ मिळालेली नाहीये. सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. बॉल द्या, बॉल. पहिलं षटक इथे समाप्त होतंय. 10 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. 18ची गरज आहे. मॅच ऑन आहे दोन्ही टीमसाठी. आता या षटकामध्ये जर चांगली बॉलिंग केली, 3 ते 4 धावा जर खर्च केल्या ना तर मजा येईल यार या मॅच मध्ये, कारण दोन्ही टीम जबरदस्त आहेत. टीम अक्कलपेचा विचार करा, तुम्ही लाकवडचा विचार करा. टॉप क्वालिटी प्लेयर दोन्ही टीम मध्ये आहेत. शशिकांत बातोसे मास्टर माइंड आहेत टीम अक्कलपेचे, तर एका बाजूला नयन सकपाळ हे मास्टर माइंड आहेत लाकवड टीमचे. सध्याच्या घडीला अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहता. ISPL सारखी क्रिकेट स्पर्धा आताच संपन्न झाली. ISPL मध्ये आपण पाहिलं मॅन ऑफ द सिरीज साठी 50 लाख रुपये तब्बल प्राइज त्या ठिकाणी देण्यात आलं. बेस्ट बॅटर साठी 25 लाख, बेस्ट बॉलर साठी 25 लाख आणि त्याचबरोबर बेस्ट कॅचेस साठी 25 लाख. म्हणजे या गोष्टी आपण जर पाहिल्या ना तर खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटला एक मोठी उंची प्राप्त करून देतात. शशिकांत बातोसे साहेब, तुम्ही जरा जास्तच वेळ घेताय. आता KSK प्रतिष्ठानच्या माध्यमातून 2 पंच एक दिवसीय स्पर्धेसाठी डिक्लेअर केले, त्याचा सन्मान तुम्हाला करावा लागेल. आणि हेच निर्णय आय थिंक जर मेन पंचाने दिले असते तर मला वाटते कोणी तिथे विचारायला गेलं नसतं. ही गोष्ट महत्वपूर्ण आहे. सामना सुरू करा, आपल्याला विनंती असेल. जास्तीचा वेळ घेऊ नका, आपल्याला विनंती आहे, कारण ऑलरेडी दुसरा सामना सुरू आहे. 11 वाजून गेलेत. बरेचसे सामने आजच्या दिवसामध्ये खेळवायचे आहेत. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. मॅच ऑन आहे दोन्ही टीमसाठी. तुषार संगपाळ स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचलेत. लेग साईडला हा बॉल आहे, आउट ऑफ द लेग स्टंप, वाईड असेल, म्हणजे एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 11 धावा स्कोरबोर्डती लागताना आपल्याला पाहायला मिळतात. 11 धावा स्कोरबोर्डती लागतात. 28ची गरज आहे इथून पुढे सामन्यामध्ये, म्हणजे 17ची गरज असेल. ऑफस्टंपच्या बाहेर इथे छेडखानी करण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्या पद्धतीने हा बॉल वेगाने गेलाय, अगदी AK-47 मधून ज्या पद्धतीने गोळी निघते, ज्या वेगाने जाते, त्या पद्धतीला वेग होता या बॉलमध्ये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. मजा येते या मॅच मध्ये. दोन्ही टीम इथे संघर्ष करताना पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल आला, आणखी काही डॉट बॉल अक्कलपेट टीमला हवेत. तो लाकूड संघ विचार करत असेल या षटकामध्ये मॅच फिनिश करणं गरजेचं राहील. खोलात टाकलेला बॉल, चांगला बॉल आहे, इथे डायरेक्ट हिट करणं गरजेचं होतं. आणि इथे काय घडलंय पहा, नजर घटी, दुर्घटना घटी, 2 वेळा अशा गोष्टी झाल्यात अक्कलपेट टीमच्या माध्यमातून इथे. कारण पहा, डायरेक्ट हिट. यासाठी तुम्हाला लहानपणी कोणता खेळ खेळला पाहिजे उमेश सर? लिगोरी. हा, लिगोरी खेळ तुम्ही जर लहानपणी जर चांगला खेळला ना तर इथे तुम्ही खऱ्या अर्थाने यष्ट्या उडवू शकता, लांबून यष्ट्या उडवू शकता.
2 वेळा ते चान्स गेले, कारण नयन सकपाळ सारखी मोठी विकेट तुम्हाला प्राप्त होऊ शकली असते आणि या चुका तुम्ही मैदानाच्या आतमध्ये करू शकत नाहीये. दोन धावा आम्ही स्कोरबोर्डवरती जोडतोय. 13 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. 3-13. आता कोणाचे वाचतील 12. हा फटका ऑन साइडला कडक खेळलाय. गॅपमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. नयन सकपाळ ब्रँडेड स्ट्रोक. धावा मिळतील 4. चौकार. 17 रन. 17 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. 11ची गरज आहे. 28चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. और पिच बॉल होता ऑन साइडला. आपल्या पट्ट्यात आल्यानंतर आपण कार्यक्रम करतोच. हे नयन सकपाळ मैदानाच्या आतमध्ये सांगतोय शांतता, संयम आणि तदनंतर कार्यक्रम. मैदानाच्या आतमध्ये नयन सकपाळ. कॅप्टन कूल. पुढचा बॉल. खोलात टाकलेला बॉल. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट बॉल सी कॉर्नरला राहुल बातोसेकडे जातोय. डायरेक्ट थ्रो केलाय. इथे पंचांचा निर्णय येणं बाकी असेल आणि बॉल डिक्लेअर झोन मध्ये जाताना पाहायला मिळतोय. पंच त्या ठिकाणी आहेत शिवरामजी वैती सर. पंच सांगतील या बॉलवरती 2 धावा आहेत की एक सिंगल आहे. चला क्षेत्ररक्षकांनी जमू नका. थर्ड अंपायर नाही आहे. DRS नाही. आपल्याकडे केवळ सिंगल कॅमेरा आहे. शशिकांत बातोसे सर आयोजन टीमच्या माध्यमातून सकाळीच सांगण्यात आलंय. येस 2 धावा असतील या बॉलवरती. टोटल 3 आहेत. ओके ओके ओके. 3 धावांनी धावफलक 20 या अंकावरती जाऊन पोहोचतंय. थोडस खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं जी नियमावली आहे ती प्रत्येक संघाने त्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. KSK प्रतिष्ठानकडून चांगले नियम आहेत. 20 रन्स 8 धावांची गरज आहे. नयन सकपाळ चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. विराट कोहली संयम, शांतता बाळगली आणि पाकिस्तानचा कार्यक्रम करून टाकला. नयन सकपाळ सुद्धा त्या पद्धतीने बॅटिंग करतोय. लेग साइडला स्विंग आहे, परंतु इथे वाईड +1 2 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 22 धावा 22. इथून केवळ 6 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. कडाक्याचं ऊन आहे. फेब्रुवारीमध्ये उमेश सर असं ऊन असेल तर एप्रिलमध्ये काय होईल. आता मला वाटतं ग्राउंडवरती आपण AC घेऊन यायला लागेल की काय, अशा आता शंका उपलब्ध होत आहेत. फॅन आहेत परंतु फॅन सुद्धा गरम हवा सोडतायत. पुढचा बॉल. 6 धावांची केवळ गरज आहे. फटका ऑफ साइडला कलात्मक जबरदस्त नजाकत आहे, परंतु क्षेत्ररक्षक डीपला कव्हरला इथे पकडलाय जाईल. नयन सकपाळचा संपलाय खेळ. चांगली बॅटिंग मी म्हणेन. आतापर्यंत धावसंख्या स्कोरबोर्डती लागते 22. 6ची गरज आहे. सामना संपलेला नाहीये. कुठेही जाऊ नका. अक्कलपेट टीम जबरदस्त कमबॅक केलाय मी म्हणेन, कारण नयन सकपाळची विकेट मिळाली. कारण नयन सकपाळला तुम्ही 2दा रनआउट स्वरूपामध्ये त्यांना जीवदान दिलं. त्याचा फायदा त्यांनी घेतला. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आला. आता ज्ञानेश्वर गेलेत मैदानाच्या आतमध्ये. रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये. आजचा सुवर्ण दिवस आहे. आजच्या दिवशी तुम्ही जर पाहिलं तर महाशिवरात्री आहे आणि त्या निमित्ताने ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2चा खेळ सुरू आहे. बॉल किती झालेत? 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 6 धावांची गरज आहे. हा बॉल डॉट आला तर मजा येईल. शेवटच्या षटकामध्ये डॉट आला तर मजा येईल. यानंतर मॅच आहे कोंडोशी विरुद्ध BCC गोगवे. फुल टॉस डाऊन द ग्राउंड. फटका चांगला खेळलाय त्या ठिकाणी. लॉंग ऑनला चुकी केली. चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही. अक्कलपेट टीम इथे चाय पे चर्चा होईल आणि बऱ्याचशा चुका झाल्यात या मॅच मध्ये. तुम्ही शशिकांत बातोसे यांच्या चेहऱ्याचे हावभाव पहा. त्यांना माहित आहे 2 रनआउट सोडले. आता हा चौकार नव्हता, तिथे एक सिंगल होती यार. बॉल हातातून सरळ सोडला. आता चर्चा होईल याच्यावरती, मीटिंग होईल आणि मग मात्र बॉल कोणी सोडले, कॅचेस कोणी ड्रॉप केल्या त्याच्यावरती मात्र अगदी गावामध्ये चर्चा होईल. आता 2 धावांची गरज आहे. थोडीशी घाई करा. चला अक्कलपेट टीम थोडंसं सहकार्य करा. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही देणार आहोत. तदनंतर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही देणार आहोत.
कारण आज आपण जर पाहिलं ही स्पर्धा खूप चांगली स्पर्धा आहे. बॉलिंग मार्कवरती विजय आलेत बॉलिंग मार्कवरती. विजयच आहे ना. 2 धावांची गरज आहे केवळ या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. चांगला सामना रंगला, परंतु मिस फिल्डिंग पहा, क्रिकेटमध्ये फिल्डिंगला किती महत्व आहे या सामन्यामध्ये तुम्ही बारकाईने पाहिला. संपूर्ण जर सामना पाहिला ना तर तुम्हाला कळेल फिल्डिंगला किती महत्व आहे. 2 धावांची गरज. तुषार संकपाळ या बॉलवरती आक्रमण केले, ऑन साईडला कडक स्ट्रोक खेळला, बॉल सीमारेषेच्या पलीकडे अगदी महेंद्र सिंग धोनी स्टाईल मध्ये बॉलला पाठवलं स्टँड मध्ये, सामना फिनिश केला. टाटा बाय बाय. लाकूड संघवीन अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच आम्ही तुम्हाला सांगू या ठिकाणी. कोण आहे? हेच आहे ना. किती मोजायच्या धावा. पहिल्या मॅच मध्ये नो डाऊट राहुल बातोसे मॅन ऑफ द मॅच आम्ही देऊ. पहिल्या मॅच मध्ये चांगली त्यांनी बॅटिंग केली आणि या मॅच मध्ये बॉलर घे मग त्यांचा बॉलर घे. 11 कमी येत धावा. मॅन ऑफ द मॅच तुषार संकपाळ. या बॉलिंग चांगली केली, बॅटिंग ही शेवटच्या बॉलवरती सामना फिनिशही केलाय. तुषार संकपाळ आणि राहुल बातोसे यांना मी मॅन ऑफ द मॅच देतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा उमेश सावंत सर आपल्याबरोबर जोडले जातील, कारण आज खऱ्या अर्थाने त्यांचा मुलगा विराट उमेश सावंत हा इथे उपस्थित आहे. आणि पुन्हा एकदा उमेश सावंत सर यांच्याकडे जाऊया आपण. लाईट गेली. हॅलो हॅलो का तुम्ही तिकडे हलवू नका. हॅलो. हा ज्यांचा आपण आवाज खरं तर आतापर्यंत ऐकला ते संतोषजी देसाई सर. जाऊया आपण मॅच कडे. चला काही जे 2 मॅचेस भारत मॅच आपण देणार आहोत. पहिल्या मॅचचा राहिलेला राहुल बातोसे खरं तर रन्स देखील बनवला आणि बॉलिंग करत असताना धाबा देखील रोखला. त्याचबरोबर दुसऱ्या मॅच भारत मॅच तुषार यायचा आपण भारत मॅच साठी. तुषार या आपण. कोणाच द्यायचंय. चला आपण बोलू शकता मॅच कडे जातोय. टॉस कोण जिंकला. चला यजमान आणि मेहमान असा मॅच पाहणार आहोत. कोंडोशी टीम्स आणि त्याचबरोबर बीसीसी गोगवे टीम असणार आहे. कोंडोशी टीम नाणेफेक जिंकला. चला बॉल द्यायचा. चला भारत मॅच आपण देत आहोत. तुषार अप्रतिम गोलंदाजी आणि त्याचबरोबर बॅटिंग देखील जबरदस्त केली आहे आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅचचा शिल्पकार. प्लेअर ऑफ द मॅच आपण देत आहोत तुषारला. आणि त्याचप्रमाणे पंचांचं काम करतील महेश सकपाळ. महेश सकपाळ आपण पंचांचं काम करावं. महेश सकपाळ. सर नाही सकपाळ आपण पंचांचं काम करावं. नाही सकपाळ. मॅच कडे आपण बोलतोय. मॅच असणारा टीम कोंडोशी आणि बीसीसी गोगवे खरं तर संतोषजी देसाई सर यांचा संघाने आज त्यांच्या नेतृत्वाखाली खरं तर आज बीसीसी गोगवे टीम युवा खेळाडू आहेत आणि आज हे युवा खेळाडू कशा पद्धतीने परफॉर्मन्स करणार आहेत. सर नयन सकपाळ. नयन सकपाळ आपल्याला आयोजक कमिटीच्या माध्यमातून आपल्याला पंचांचं काम करायचं आहे. नयन सकपाळ थोड्याच वेळामध्ये आपण मॅचला सुरुवात करत आहोत. एक चांगली मॅच खरं तर आपल्या भेटीला आली आहे. कोंडोशी आणि बीसीसी गोगवे टीम्स
टॉस जिंकलाय कोंडूस टीम आणि प्रथम घेतली खरं तर फिल्डिंग आणि आमंत्रित केल्या पार्टिंगसाठी बीसीसी गोगवे टीमला आणि 2 फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. गौरव धुमाळ याला आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर प्रेम देसाई